सद्गुरू समर्थ हंबीर बाबा सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन करण्याचा योग प्राप्त करून दिला। म्हणून आज या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही आम्ही प्रवचनरूपी सेवेमध्ये सेवा करण्याचा योग येतोय। म्हणून तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं। दोन मिनिटं संपलेली आहेत। त्याचप्रमाणे कैलासवासी काशीनाथ राघू काशीनाथ भुजबळ श्री सुरेश भाऊ भुजबळ यांचे वडील यांचा दशक्रिया विधी 20/11/21 रोजी तळेगाव ढमढरे मुळंबा मंदिर इथं होणार आहे। तरी सर्वांनी येण्याची कृपा करावी। त्यात 2 मिनिटं त्यांना 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नमस्मरणामधली श्रद्धांजली वाहूया। दोन मिनिटं संपलेली आहेत। त्याच पद्धतीनं आबा कुठे गेले ते पाहुण्याचं नाव काय तुमच्या? खांदवे काय नाव? बबनराव खांदवे यांच्या बबनराव खांदवे आणि खांदवे बंधूंच्या मातोश्री नाव मला पण नाही माहिती। नाव मी पण नाही केलं सांगता येणार। बबनराव खांदवे आणि राजाराम खांदवे यांच्या मातोश्री। बबनराव खांदवे व ती तर त्यांचे भाऊ त्यांची आई स्वर्गवासी झालेली आहे। त्यांचा दशक्रिया विधी 2021 होणार आहे। त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण करावं। दोन मिनिटं संपलेली आहे। राजाभाऊ मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी म्हणायची। विश्वात्मके देवे माता
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी स्वतः भगवंताचं नमस्करण करून भगवंत स्वरूप झाले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. गीताशास्त्रावर 700 श्लोकावर 9034 ओव्याच्या स्वरूपामधून मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आज या पौर्णिमेच्या निमित्तानं, कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्तानं परेच्या पलीकडचं वचन ते प्रवचन, त्या परेच्या पलीकडच्या वचनामधून प्रवचनरूपी सेवा करण्यात येणार आहे. म्हणून या ठिकाणी नियमानं 9व्या अध्यायातील पहिली ओवी अशी आहे. 9व्या अध्यायातली पहिली ओवी. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केलेली आहे, तेही 700 वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 725 वर्ष झाली माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तीच ओवी आज 725 वर्षे झाली तरी जशीच्या तशी माऊलींची ही प्रतिज्ञा कलियुगामध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणून माऊली सांगितलं, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. एवढी प्रतिज्ञा केली कलियुगामध्ये 725 वर्षापूर्वी ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. म्हणजे कलियुगातली 5000 वर्षे 6000 वर्ष सुरू होईल, अवकाश आहे.
आणि म्हणजे माऊलींनी 5 कलियुगामध्ये 5000 वर्ष झाली, त्यातली 725 वर्षापैकी पूर्वी माऊलींनी ही प्रतिज्ञा केलेली आहे. काय प्रतिज्ञा आहे? तर तरी अवधान एकले दिजे, तरी अवधान एकले दिजे, फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या, एकच लक्ष. एक लक्ष देण्यामध्येच फार महत्त्व आहे. म्हणून नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मीजवळ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. म्हणजे नित्यनेमानं जो नामस्मरण करतो त्याचं एक लक्ष तयार होईल. एकच लक्ष दिल्याबरोबर तुम्ही ब्रह्मस्वरूपात म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जाऊन पोहोचणार. एकच लक्ष, जास्त काय द्यायचे नाही. पण आपण किती आज वर्ष नामस्मरण करतोय, किती जण किती वर्ष करतात याचा विचार केला तर अजून तुम्ही एक लक्ष देण्याला पात्र झालेला नाही. पात्रता असावी लागते. पात्रता निर्माण झाली की एक लक्ष दिल्याबरोबर तुमचा जीवात्मा ब्रह्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये जाऊन पोहोचतो. सहस्रदळ कमल आहे, त्या कमळामध्ये हा आत्मा 7व्या चक्रामध्ये जाऊन पोहोचतो. ब्रह्मरंध्रातून सरळ आत्मस्वरूपामध्ये जाऊन पोहोचतो. म्हणून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सद्गुरू तिथं मार्गदर्शन करतात. त्यांना परमगुरू म्हटलेलं आहे. परमगुरूच्या रूपानं ते मार्गदर्शन करतात आणि मग परमेष्ठी गुरूच्या रूपाने सद्गुरुनाथ धरोणे हात नेले मंदिराशी. सद्गुरुनाथ स्वतः पुढं ब्रह्मरंध्रामधून गेल्यानंतर सहस्रदळ कमलामधून स्वतः सद्गुरू तुम्हाला तुमच्या स्वरूपामध्ये नेऊन पोचवतात. आता लोकांचं महात्म्यांचं मत भिन्न भिन्न आहेत सगळ्या महात्म्यांच्या वर्णनामध्ये. पण खऱ्या अर्थानं सद्गुरूंनी तुम्हाला ओंकाराचं ध्यान करायला शिकवल्याबरोबर आपणासारखे खरी तात्काळ काळ वेळ तयार नाही. आपल्यासारखं तात्काळ करण्याचा योग संत महात्म्यांनी प्रगट केलेला आहे. आणि पुढं सद्गुरू ब्रह्मांडामध्ये सद्गुरू मार्गदर्शक असल्यामुळं त्या साधकाला त्या शिष्याला सहस्रदल कमलामधून आत्मस्वरूपामधून 7 चक्र ओंडायला वेळ लागत नाही. पण काही महात्म्यांनी सांगितले पुढील ब्रह्मरंध्रातून वर गेल्यानंतर सहस्रदल कमलामधून पुढे जाताना अवघड आहे. पण पुढलं कार्य शिक्षण सद्गुरू करून घेतात. पुढलं कार्य सद्गुरू करून घेतात. तुम्हाला आत्मस्वरूपापर्यंत जायला वेळ लागतोय. कारण जीवावर आलेली माया, पराप्रकृती माया, रजतमसत्व 3 गुणाची माया, शब्द रूप रस गंध स्पर्श 5 विषयांची माया आणि विकारी माया, ह्या सगळ्या माया बाजूला काढून आत्मस्वरूपामध्ये जायचं आहे. म्हणून एक जीवात्मा
भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप होण्याचा प्रयत्न करतो, पण मन तिथं आडवं येतं. मन आपलं त्या नामाच्या विषयापासून बाजूला कडून बाहेरच्या चिंतनामध्ये आपण चिंतन करीत बसतो. आणि पुढे गेलं की चिंतन नाही, ओंकाराचं ध्यान आहे. त्या ओंकाराच्या ध्यानामध्ये सहज जाण्याचा योग संत महात्म्यांनी सहज शिकवलेला आहे. म्हणून सद्गुरू हंबीर बाबांनी मला शिकवलेला ज्ञानाचा योग, त्यामध्ये फक्त मन घेतले, दृष्टी घेतली आणि लक्ष घेतले. दृष्टी आणि लक्ष लावलं, नाकाच्या शेंड्यावर आगर, भ्रुकुटीस्थानी ज्यांची मनाची स्थिती म्हणजे त्यांची दृष्टी स्थिर होते, त्यावेळेला खरा अभ्यासाच्या कार्याला सुरुवात होते. थोडं जरी अभ्यास करताना अनेकांना अनेक अनुभव अलग अलग असतात, तिथं सगळ्याचे अनुभव एक येतील असं काही सांगता येणार नाही. कारण त्यांच्या क्रिया वेगवेगळ्या असतात. उत्थान होतं, कोणाचं उत्थान जमिनीपासून 7-8 फुटापर्यंत उत्थान होतं, कोणाला ते होतं, कोणाला होणार नाही. म्हणजे उत्थान होण्याची क्रिया जबरदस्त असते. एकाग्रता झाली तरी अवधान एकले दिजे. फक्त एक लक्ष दिल्याबरोबर खऱ्या सुखाचा आनंद प्राप्त होतो. यादसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिन आहे कलियुगामध्ये. मरणसमयी जो शिष्य किंवा महात्मा भगवंताच्या नामामध्ये नामस्मरण करत देहत्याग करतो, जीवात्मा मुखामधून ओंकार स्वरूपामध्ये लय पावतो. ओंकाराचं ध्यान तयार होतं आणि त्या ओंकाराच्या ध्यानामध्ये मुखामधून ओम ध्वनी बाहेर पडतो. साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी. शूर ओळखण्याचं जे कार्य आहे ते कार्य मनामध्ये धरून मन नामरूप झालं पाहिजे. ज्याचं मन नामरूप लवकर होतं त्याचा अभ्यास लवकर होतो. दृष्टी आणि लक्ष दिलं की मन नामाकडे आपोआप येतं. म्हणजे मन नामामध्ये एकरूप होतं आणि ही क्रिया सहज घडते, सहज अवस्थेमध्ये. म्हणून श्वास दीर्घ करा, अगर दृष्टी नाकाच्या शेंड्यावर ठेवा. नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवली की लक्ष लागायला सुरुवात होते आणि लक्ष लागलं की मन नामाकडे येऊन पोहोचतं. वेळ वायदा उदत नाही. इकडं वेळ वायदा मुदत नाही. तत्काळ कार्य घडू शकतं. आणि हे संत महात्म्यांनी खुलं केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण त्यांची कोणाची सांगण्याची ताकद नाही. या कलियुगामध्ये जे असे महात्मे आहेत ते महात्मे मार्गदर्शन करू शकतात, इतर कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. मार्गदर्शन करू शकत नाही कारण ते अनुभवसिद्ध स्वरूपातलं आपल्या स्वरूपाचं ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान पाहण्याचा अधिकार आपल्या जीवाला या मनुष्य देहामध्ये याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, मुक्त होण्याचा सोहळा पाहण्याचा अधिकार आपल्याला
मिळाला जातो. म्हणून आपण प्रत्येकानं नित्यनेमानं नामस्मरण करा. 1 तास करा, अर्धा तास करा, 2 तास करा, 3 तास करा, 4 तास करा, 4.5 तास करा. सद्गुरूंनी 4.5 तास ब्रह्मरंध्रातून आपला आत्मा परमात्मा स्वरूपामध्ये विलीन केला. ओंकाराच्या नाद ब्रह्मामध्ये ओम ध्वनी तयार होतो. ओंकाराच्या नाद ब्रह्मामध्ये आपला आत्मा विश्वाकार जगतामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये विलीन केलेला आहे. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा जो दिवस आहे, क्षण आहे, तो गोड व्हावा. हा अधिकार सर्वांनी सांगितलेला आहे. खरोखर आपण भाग्यवंत आहे. कलियुगामध्ये जन्म झाला तर आपल्याला 3.5 तास आसन विजय सांगितला जातो आणि 4.5 तासामध्ये आपला आत्मा ब्रह्मरंध्रातून वर जातो. म्हणजे ते शेवटच्या क्षणी तो परमात्मा स्वरूप होतो. त्याला संजीवनी सोहळा म्हणतात. सद्गुरूंनी संजीवनी सोहळा केलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये भाग्य उदय झालेला आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही नियमानं जर नामस्मरण केलं तर माऊलीही सांगतात, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्यनेमानं नामस्मरण करणारा, काही झालं, प्रपंचात हानी झाली, वाकडं तिकडं झालं, काय घडत आहे, वाईट घडत आहे, तरी नियमानं नामस्मरण केलं गेलं तर नियमाला फार महत्त्व आहे. ज्या क्षणाला तुम्ही नित्यनेमाने बसता तो क्षण, पहाटेचा क्षण अवलंबला पाहिजे. ब्रह्मरंध्रातून वर जायला ब्राह्म्य मुहूर्तावर आपल्याला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. नामस्मरण कधीही करण्याचा अधिकार आहे आणि सतत तुम्ही नामावर जरी लक्ष ठेवलं तरी ते बसताना मग आसन विजय व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मनुष्य जन्म हा लाख मोलाचा आहे. याची किंमत करता येणार नाही. पण तो जन्म खानापिना मजा करणं ह्यामध्ये घालवला जातो. मग ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचा वर्षाव होतो त्यांनाच त्या भगवत भक्तीतल्या सोहळ्याच्या आनंदाचं स्वरूप कळलं जातं. म्हणून प्रत्येक माणसानं भगवंताचं नामस्मरण नित्यनेमानं करावं. नियम मोडू नये. काही प्रसंग आला तर नियम मोडायचा नाही. नियम न मोडणं हा महत्त्वाचा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणजे तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष देण्यामध्ये खऱ्या सुखाचा आनंदाचा सोहळा प्राप्त होतो. आणि या देहामध्ये जर पाहिलं तर सप्तधातूचा गोळा आहे. हाडं आहे, मांस आहे, रक्त आहे, श्वेत आहे, श्वेनित आहे, नाडे आहेत, शिरा आहेत. ह्या सगळ्यांना तो सप्तधातूचा गोळा विटाळामधून तयार होतो. घाण असते. मातेच्या उदरामध्ये त्याला जे स्वरूप प्राप्त होतं ते पहिल्या मासापासून 7व्या महिन्यापर्यंत संपूर्ण शरीर तयार होतं आणि 2 महिने 9 दिवस तो भगवंताला विनंती करत असतो.
भगवंताचं नामस्मरण करून म्हणजे जवळ जाऊन नामस्मरण करण्याचा अधिकार गर्भशयामध्ये त्या जीवाला भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. एवढा मोठा अधिकार माऊलींनी फक्त एका ओळीमध्ये आणलाय. तरे अवधान एकले दीजिए. फक्त एक लक्ष द्या. तुम्हाला काय होतंय हे तुम्ही प्रत्यक्ष एकांतात सद्गुरूला सांगायचं. इतरांना सांगितलं तर त्याचा परिणाम वाईट होतो. वाईट होतं म्हणजे तुमचं नामस्मरण करणं बंद होतं. कारण ते काय सांगणार, आम्ही किती वर्षे आज बाबांचं नामस्मरण करतोय तरी आम्हाला काही नाही, तुला काय झालं रे. म्हणजे त्या ठिकाणी बोललं गेलं तर आपोआपच त्याचं ध्यान करण्याचं कार्य संपलं जातं. म्हणून सर्वात ध्यान हे करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आम्हाला सद्गुरू हंबीर बाबांनी 7व्या या टप्प्यामधून नेऊन पोचवलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि समाधी म्हणजे ध्यान. धारणा, ध्यान आणि मग समाधी. मग तुम्हाला किती टप्प्यात नेलं. यम नियम आसन प्राणायाम झाल्यावर धारणा आणि प्रत्याहार आणि धारणा आणि ध्यान हे 7व्या टप्प्यामध्ये नेऊन पोचवले. ध्यान करायला डायरेक्ट दिले. यम नियम आपोआप त्यांच्या हातून घडले जातात. यम म्हणजे इंद्रिय निग्रह, नियम म्हणजे मनोनिग्रह, नंतर आसनं, शरीर आरोग्यासाठी आसनं, नंतर प्रत्याहार, आहारावर कंट्रोल येतं त्याचं. आहार मिताहारी बनतो तो माणूस. धारणा, ती नामाची धार चालू होते आणि ती नामाची धार चालू झाली की ध्यान तयार होतं. म्हणून 7व्या टप्प्यामध्ये सद्गुरूंनी तुम्हाला ध्यानामध्ये डायरेक्ट नेऊन पोचवलेलं आहे. पण आपण ते करत नाही. आपण बाहेरच्या विषयामध्ये रमतो. आपलं मन बाहेर गेलं की आपण म्हणतो आमचं मन काय लागत नाही. त्याला गरज नाही. फक्त त्याने ध्यान म्हणजे तिथं ध्यान अवधानपूर्वक लक्षपूर्वक दिलं गेलं तर मन नामाशी एकरूप होतं. आणि मन नामाशी एकरूप झालं की एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. एकाग्रता झाली, तुमच्या भुवयांच्या ठिकाणी तुमची दृष्टी स्थिर झाली, एकाग्रता तयार झाली तर सुभाष खांदवे यांची पत्नी अर्धा ते 45 मिनटं ध्यान करते. पण त्यांचा जो डायबिटीस आहे तो संपत आलेला आहे. गोळ्या खायचं त्यांनी थोडं कमी करण्याचं कार्य सुरुवात झालेले आहे. डायबिटीसच्या गोळ्या 2 आहेत तर एकावर आणलेली आणि मग दिसाडावर होईल, मग ते 4-5 दिवसांनी होईल. मग ते नामस्मरण वाढत गेलं की आपोआप कसलाही रोग असला तरी तो रोग संपुष्टात येतोच. पण त्या पद्धतीनं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या शरीराला सवय लावली पाहिजे ध्यानाची. या शरीराला ध्यानाची सवय लावल्याशिवाय तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये जाता येणार नाही. म्हणून ती सवय लावून घेणं म्हणजे नित्य नेमनामी, नित्य सतत नेमलेल्या वेळी
नित्य नेम नामी. नित्य म्हणजे दररोज ज्या आपण वेळ ठरवू ती नित्य वेळी सतत ध्यान करण्याचा योग आला की मन नामरूप व्हायला लागतं. मन कितीही चंचल असू द्या पण एकाग्रता तयार झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकाग्रता तयार झाली की मग या कुंडलिनी शक्तीला जाग करायला वेळ लागत नाही. एकाग्रता तयार झाली, भ्रुकुटीस्थानी लक्ष दिलं, तिथं दुखलं जाईल, कोणत्याही ठिकाणी दुखेल, पण ते हळूहळू बंद होऊन ध्यानाची पावर वाढली जाते. आणि ध्यानाची पावर वाढली की आपण आत्मस्वरूपामध्ये जायला वेळ लागत नाही. इकडं प्रपंचात तुम्हाला काम केल्याशिवाय दाम मिळत नाही. आधी काम मग दाम. तसं इकडं नाही. आधी नियमानं नामस्मरण केलं गेलं की पटकन त्याच्या ध्यानामधून ते पुढली काय क्रिया उमटली जाते, एकाग्रता होते. आणि एकाग्रता तयार झाली की आधिमाया कुंडलिनी शक्तीला जाग करायला वेळ लागत नाही. ती जागी एका नामामधूनच जागी होते. एवढं मोठी पावर त्या कुंडलिनी शक्तीला प्राप्त होते. कुंडलिनी शक्ती ही आधिमाया शक्ती म्हणजे पार्वतीचं रूप आहे. ते 3.5 व्यासपीठावर तिला आत बसवलंय म्हणून बहिर्निष्ठ 3.5 व्यासपीठ आहे. बहिर्निष्ठ 3.5 व्यासपीठ आहे आणि अंतर्निष्ठ 3.5 व्यासपीठ आहे. पहिलं व्यासपीठ आहे तुळजाभवानी. दुसरं व्यासपीठ आहे कोल्हापूरची लक्ष्मी माता. तिसरं व्यासपीठ आहे माहूरगडावरली रेणुका माता. आणि अर्धं व्यासपीठ आहे नाशिकची सप्तशृंगी माता. ह्या सगळ्या माता तुम्हाला दर्शन देतात पण कळत नाही. कोणाला होईल कोणाला होणार नाही. सगळ्यांनाच एक सारखं क्रिया घडत नाही. फक्त भ्रुकुटी स्थानातून जाताना प्रत्येकाच्या जीवाची अवस्था सगळ्यांची सारखी असते. त्या अवस्थेमध्ये ब्रह्मरंध्रातून जाताना त्याला जो अनुभव असतो तो प्रत्येकालाच येतो. पण ब्रह्मरंध्रात जायस तोपर्यंत जे अनुभव येतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. म्हणजे त्याला वायदा मुदत नाही. तिथं मुदत दिली जात नाही. लगेच क्रिया निर्माण झाल्या की ध्यानामध्ये जायला वेळ लागत नाही. कारण मन नामरूप झालं की ध्यान प्रगट होतं. आणि ध्यान प्रगट झालं की ब्रह्मरंध्रातून वर जायला वेळ लागत नाही. 6 चक्र ओलांडायला किती एक म्हणजे आपण विद्वान मंडळी आहेत. त्यामध्ये एका प्राध्यापकाने माऊलींचं वय किती सांगितलं? 84 वर्ष. कारण एक चक्र ओलांडायला 12 वर्षे त्यांनी धरली. पण इथं एक चक्र 1 तासाच्या आत ओलांडलं जातं. 1 तास. आणि ते ओलांडलं की म्हणजे आधा चक्र असेल. तिथं गणपती आहे आणि त्या गणपतीची बहिर्निष्ठ रूपं 8 आहे. 8 ठिकाणी गणपती आहे. आणि म्हणून गणपती बहिर्निष्ठ सोंडेचा दाखवलेला आहे. त्याला कारण फक्त पार्वती माता आंघोळ करत होती, स्नान करत होती. सांगितलं इथं कोणाला येऊन द्यायचं नाही. पण प्रत्यक्ष शंकर आले, पार्वतीचे पती आले. त्यांना विरोध झाला तर तो गणपतीचं आणि शंकराचं युद्ध तयार झालं. गणपतीचं शिर तुटलं गेलं म्हणून पुन्हा जोडलं गेलं
हातीच्या सोंडेचं शिर जोडलं गेलं आणि मग गणपती 8 प्रकाराने 8 ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे. चिंतामणी आहे, ते अनेक म्हणजे 8 प्रकाराने जे क्रिया होतात त्या सगळ्या तुमच्या त्या गणपतीच्या स्वरूपामधून पाहण्याचा योग येत असतो. काही जण पाहतात, काही जण पाहत नाही, सरळ वर जातात, डायरेक्ट मध्ये कुठं थांबायचं नाही. म्हणून तर सद्गुरूंनी हे ज्ञान फुलं करून सांगितलं. आणि फक्त एक लक्ष द्या, एक लक्ष द्या म्हणजे दृष्टी, लक्ष आणि मन ही त्रिपुटी एकत्र करा. ज्याचं मन नामाकडे लागलं जातं त्याची दृष्टी तयार होते आणि मग लक्ष तयार होतं, मग दृष्टी तयार होते. ते आपोआपच घडलं जातं ज्याचं मन ताब्यात असतं. नंतर तेच मन तुम्ही दृष्टी ठेवल्यावर लक्ष लागलं जातं आणि लक्ष लागल्यानंतर मन नामामध्ये नामरूप होतं. मन नामरूप होण्यामध्ये मन फार विचित्र आहे. विचित्र अवस्थेमध्ये तुम्हाला नेऊन पोचवतं. तुमच्या मनात कसलीच गोष्ट नाही, त्याचा तपास नाही, तर त्या ठिकाणी ते मन त्या बाहेरच्या विषयामध्ये नेऊन पोचवतं, रमवलं जातं. तुमच्या डोक्यात काहीच विषय नाही, माहिती नाही, तरी ते मन ते विषय तयार करून त्या ठिकाणी मनाचा भाव बाहेर फेकला जातो. म्हणून मन ताब्यात घेण्यासाठी दृष्टी स्थिर करा, अगर लक्ष स्थिर करा तरी अवधान एक देते. फक्त एक लक्ष त्या नामावर ठेवण्याचा अधिकार तुम्हा मला संत महात्म्याने देऊन टाकलेला आहे. सोपं आहे सगळ्यापेक्षा. तुम्ही जे कष्ट करता, सकाळी उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत व्यापारी मंडळी उभ्यानेच भाकर खाऊन म्हणजे थोडे सवलत घेऊन भाकर खातात, पण ते दिवसभर किती देहाला झिजवतात, उभं करतात. मग त्याच्यातले 5 मिनटं 10 मिनटं भगवंताच्या नामासाठी दिली तर होणार का नाही? गिऱ्हाईक कुणीकडून येते हे तपासत बसतात. म्हणजे बहिर्निष्ठ मायेच्या विषयामध्ये किती या देहाला त्रास देतो, अप्रमाण त्रास दिला जातो. त्याला काय प्रमाण राहत नाही. कष्ट करणारा शेतकरीसुद्धा त्यांचं प्रमाण राहत नाही. ते किती कष्ट करतात त्यांची त्यांनाच माहिती असते. पण मग हेच जर ताकद तुम्ही नामाकडे लावली तर तुमचं मन नामरूप व्हायला वेळ लागणार नाही. तरी अवधान एक लिहायची, फक्त एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये मजा आहे, मजा गोडवा आहे, आनंद आहे. काय पाहिजे ते सगळं तिथं एक लक्षामध्ये येऊन पोहोचतं. तुमच्या सगळ्या कार्यामध्ये, प्रपंचातल्या सगळ्या कार्यामध्ये एक लक्ष दिलं गेलं तर तुमचा प्रपंचाचा कार्यभाग सुरळीत चालला जातो. म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये लागणाऱ्या अडीअडचणी आपोआप सुटल्या जातात, आपोआप सुटल्या जातात. मग केवढी पावर आहे ते आपोआप सुटायला. पण माणूस चिंताग्रस्त होतो आणि त्या मायेमध्ये अडकत राहतो. आणि मायेत अडकला की मग पती पत्नीचं नातं सुटण्यापर्यंत वेळ जाऊन पोचते. म्हणजे मायातून किती त्या प्रपंचामध्ये धक्काबुक्कीचा काळ असतो कळत नाही. प्रत्येकाचा अलग 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 विषय, भोगाचे भोग वेगळे आहेत, अलग आहेत. तुम्हाला जो भोगण्याचा योग येईल तो दुसऱ्याला तसाच येईल असा काय अर्थ होणार नाही. ते क्षणाक्षणानं बदलत राहतं.
म्हणून मनुष्य जन्म हा मोलाचा आहे. त्याचं ब्रह्म झाली माझे काया, म्हणजे हे शरीरसुद्धा ब्रह्मस्वरूप होतं. म्हणजे नाशिवंत असणारा देह हा शुद्ध बनला जातो. शुद्ध बनला की मग देहाची संपत्ती भगवंत स्वरूपामध्ये अर्पण करायला वेळ लागत नाही. अर्पण केलं गेलं पाहिजे. तरी अवधान एकले दिजिये. एक लक्ष देण्यामध्ये खरी मजा आहे, पण इकडं आपलं मन वळत नाही. आणि मग आपण बाहेरच्या विषयामध्ये दुःख मानत बसतो, रडत बसतो. माझं काय कार्य चांगलं घडत नाही म्हणून तो रडत बसतो मायेतल्या विषयामध्ये. पण हेच मायेचे सगळे विषय आपोआप चांगले होत जातात. ते नामाच्या पावरनं. नामाच्या पावरनं सगळे विषय तुमचे सुटले जातात. शब्द विषय असेल, रस विषय असेल, गंध विषय असेल, रूप विषय असेल, स्पर्श विषय असेल, सगळे विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण स्वरूप होतो. म्हणून बाबांनो, सगळ्यापेक्षा सोपं भगवंत भक्तीतलं ज्ञान आहे. पण अनेक जन्मामध्ये तुम्ही मायेतल्या विषयामध्ये रमत असल्यामुळं तुम्हाला ध्यान करण्याची आठवण होत नाही. पहा, आपण जे राक्षसी वृत्तीचे रोज लोक असतात, ते कोणी असो, अगदी मराठा ब्राह्मण, नंतर तेली तांबोळी, हे सगळे मायेमध्ये किती अडकलेत. तुम्हाला खरं भाग्यवंताचं स्वरूप आहे म्हणून तुम्ही या सत्संगतीमध्ये येऊन पोचता. सत्संगती आहे. संगती सोहळा पाहण्याचा अधिकार तुम्हाला तयार झालेला आहे, पण तुम्ही तो घेत नाही. तुम्ही तुमचं मन ते घेऊ देत नाही. अशी अवस्था तयार होत राहते. म्हणून नामाकडं मन लवकर येत नाही. आणि मन नामाकडं आलं की एकाग्रतेला वेळ नाही. मग तिथं भ्रुकुटीस्थानी लक्ष स्थिर झालं की तिथं दृष्टी दुखलं जातं आणि आपोआप रोग नाहीसे होतात. आपोआप रोगाचं वास्तव्य राहत नाही. म्हणून सर्व काळामध्ये जन्मलेल्या क्षणापासून देह सोडण्याच्या क्षणापर्यंत असणारा जो काळ, त्या काळामध्ये आपण प्रत्येकानं भगवंताचं नामस्मरण केलं गेलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण घडेल तरच तो माणूस दुर्लभ आहे. फार विरळा मनुष्य याच्यामध्ये येऊन पोहोचवतो. कोटीमध्ये कोय. कबीर महाराज सांगतात, कोटीमध्ये कोय. एका कोट लोकसंख्येमध्ये एकच माणूस तयार होतो, पण बाकीचे माणसं त्यामध्ये आपल्या टप्प्याटप्प्यानं पोहत जातात. ही माया नदी बाजूला काढायला मन तुमचं चांगलं बनवलं पाहिजे. आणि मन चांगलं बनवण्यासाठी दृष्टी आणि लक्ष दिलं गेलं पाहिजे. दृष्टी लक्ष दिलं की मन नामाकडं आपोआप येतं आणि मनाला नामाची गोडी लागली जाते. मग योगिया साधली जीवन कळा आणि वैष्णवाला धली भक्तीचा सोहळा. म्हणजे वैष्णव स्वरूपामध्ये गेला की, म्हणजे आत्मस्वरूपामध्ये गेला की वैष्णव स्वरूप पुढं प्रगट करण्याचा अधिकार प्राप्त होतो. वैष्णव स्वरूपामधून तुम्ही भगवंत स्वरूप होता. म्हणून 3 टप्पे आहे.
भोवयांच्या वरल्या भागामध्ये ब्रह्मांडाचा टप्पा आहे आणि पहिला टप्पा आहे भोवयांच्या खाली भागामध्ये तो ध्यान करून एकाग्र ध्यान करून ब्रह्मरंध्रातून वर जातो सहस्रदल कमलात. तिथून सद्गुरूंनी नामस्मरण दिलं की सद्गुरू त्याला सगळे सप्तचक्र ओलांडायला मदत करतात. काय बिघडलं तरी त्या ठिकाणी ते परमेष्ठी गुरु तुम्हाला ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वरूप होण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण त्यालाही आपण वेळ दिला पाहिजे. जर वेळ दिला नाही तर भगवंताचं नामस्मरण होणार नाही. मग या देहाला आपण बाहेर किती कष्ट वितो याचा विचार करण्यापेक्षा नामाकडं आपलं मन किती वेळा आलं हे तपासावं. हळूहळू वाढलं जातं नामस्मरण, हळूहळू एकाग्रतेच्या स्वरूपामध्ये जाऊन पोचतं. असं कार्य घडलं जातं आणि म्हणून माऊलींची ही ज्ञानेश्वरी तर्यावधान एकले दिजे. फक्त एक लक्ष देण्यासाठीच आपल्या मनाचा भाव नामरूप करण्यासाठीच हा खरा अधिकार आपला आहे. आणि एकाग्रता तयार झाली की वेळ लागत नाही, पुढे जायला वेळ लागत नाही. म्हणून भक्तीचा सोहळा फार मोठा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी आज माया नदीमध्ये उड्या टाकलेल्या आहेत. पोहतोय आपण, पण माया नदीमध्ये बुडून जातो, मायेमध्ये रमून जातो. मायेतल्या विषयामध्ये सुखदुःखामध्ये तो आपलं सर्व आयुष्य संपवून टाकतो. म्हणून आयुष्य हे क्षणाक्षणानं कमी होतं. म्हणून भक्तीला किती वेळ मिळतो? तुमच्या 24 तासामध्ये 8 तास 10 तास झोपायला जातात, कमीत कमी 8 तास, आणि 8 तास काम करण्यासाठी जातात. 8 तासामध्ये राहिलेल्या 8 तासामध्ये आंघोळ, जेवण खावण आणि ध्यानधारणा म्हणजे हे करण्यासाठी बाहेरच्या विषयामध्ये 2 तास गेले की 6 विषय 6 तास राहतात. मग 6 तासातून त्यांनी नित्यनेमानं जर नामस्मरण केलं गेलं तर एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. म्हणून बाबांनो, मनुष्यदेह हा लाख मोलाचा आहे. त्याचं वैभव कोणालाही सांगता येणार नाही. कोणीही ते झाले तरी त्याचं वैभव आहे. नरदेहाचं वैभव फार मोठं आहे. तुम्हाला ब्रह्मरंध्रातून वर जाऊन सद्गुरूनाथ धरोणे हात नेले मंदिराचे एवढं मोठं कार्य घडलं जातं. मग आधी तुम्हाला कळत नाही, पण त्यामधून तुमचं नामस्मरण वाढू लागतं आणि आपोआप सगळं आरोग्याचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म हा लाख मोलाचा आहे. या देहाचं मोल करता येणार नाही. कारण याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, मुक्त होण्याचा सोहळा या देहामध्ये, मनुष्य देहामध्ये दिलेला सर्वश्रेष्ठ सोहळा आहे. सगळ्या सोहळ्यामध्ये भगवंत स्वरूप होण्याचा सोहळा सर्वश्रेष्ठ तो आहे. बहिर्निष्ठ सगळं आपण प्रमाणबद्ध वापरून पहाटे ब्राह्ममुहूर्तावर जर नामस्मरण करत गेला तर ते नामस्मरणाचा फायदा तुम्हाला लाख मोलाचा होतो. दिवसभर तुम्ही केलं तर ज्याची एकाग्रता होते त्याला कोणताही काळ पर्वणी काळच असतो. कोणताही काळ ज्याचं मन नामाकडं नामरूप होतं त्याला पर्वणी काळ कोणताही वेळ असेल. अशुभ वेळ असली तर उत्तमात उत्तम, म्हणजे परमार्थामध्ये अशुभ नाही आणि शुभही नाही. दोन्हींच्या पलीकडं त्या परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाचा गाभा प्रगट करण्याचा अधिकार मिळतो. काय वाणू त्या संतांचे उपकार.
मज निरंतर जागविते. मला निरंतर जागा ठेवतात संत महात्मे. म्हणून बाबांनो, याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये वेळ टाईम काळ घालू नका. आपला सगळा उद्योगधंदा सांभाळून 6 तास राहिलेल्या 6 तासामध्ये भगवंताचंच नामस्मरण करा. म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे आपले बाकीचे तास आपण प्रपंचातल्या मायेच्या गोष्टीकडं देहासाठी देत राहतो. इतका झेजवितो की तो निवडून येण्यासाठी किती प्रयत्न करतो याचा तपास त्यालाच लागत नाही. रात्रंदिवस पळत राहतो. काय 1 तास 2 तास काय डोकला घेत असेल एवढाच, पण तो सगळा सारखा पळत राहतो. मग एवढं कष्ट देहाला देतो. मग त्याचे निम्मे कष्ट देहाला दिले तर एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. माणूस पहा, ते अपेक्षी पडणाराही माणूस पळतो आणि निवडून येणाराही माणूस पळत राहतो. दोन्ही पळत राहतात. आणि त्यामध्ये आपलं भाग्य असेल तर तो निवडून येण्याचं त्याचं भाग्यत्व प्राप्त होतं. म्हणून कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं भक्तीच्या सोहळ्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठंही नाही. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी भगवंताचं नामस्मरण एक दिलाने करा. एकत्र बसून नामस्मरण केलं तर लवकर नामस्मरण घडू शकतं, लवकर घडू शकतं. म्हणून पर्वणी काळ आपल्याला परमार्थासाठी कोणताही काळ उपयोगी असतो. 24 तासातून कोणताही क्षण तुम्ही नामासाठी दिला तर ते उत्तमात उत्तम भाग्य घडलं जातं. म्हणून बाबांनो, हा जो भक्तीचा सोहळा आहे तो कुठंही नाही, तो तुमच्या आमच्याजवळ सामावलेला आहे. सद्गुरूंनी देऊन टाकलेला आहे. कार्य नामस्मरण करत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आली तर सद्गुरूंना विचारा. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुमचे अभ्यासातली कसली अडचण असली तर ते सुखरूप बाजूला काढतो. चांगलं म्हटलं की त्याच्यामध्ये ती पावर निर्माण होत असते व चांगुलपणाच्या स्वरूपामधून तो चांगला बनत जातो, चांगला बनत जातो. म्हणून नियमानं नामस्मरण करा. नियम मोडू नका. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. भगवंत तुमच्या आमच्या जवळ आहे. तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा. आपण ब्रह्मनाम जे आहे ते सोहम ब्रह्मनाम आहे. ओंकार ब्रह्मनाम आहे. आयात्म ब्रह्मनाम आहे. अहम ब्रह्मास्मी ब्रह्मनाम आहे. आणि आयात्म म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शनत्व घेणं हे ब्रह्मज्ञान आहे. ह्या ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं जे वैभव कलियुगामध्ये दिलं आहे ते सोहम ब्रह्मामध्ये दिलेलं आहे. सोहम ब्रह्म आहे. त्या ब्रह्मावर आपण लक्ष द्यायचं, दिलं गेलं पाहिजे. खऱ्या सुसंस्कृतीत विचाराचं आचाराचं वैभव प्राप्त झालं पाहिजे. म्हणून बाबांनो, दिनभर प्रपंच करा. एक क्षण भगवंताचं नामस्मरण करा. देह जावं अथवा राहो, पांडुरंग दृढ भाऊ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पक्का झाला की तुम्हाला भक्तीचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ती ते कठीण शूळावरील पोळी, निवडत तो बळी विरळाची. जो त्या भक्तीच्या स्वरूपामध्ये लय पावतो त्याला सगळ्यात सोपी भक्तीचं वैभव प्राप्त होतं. म्हणून प्रत्येकानं नित्यनेमानं नामस्मरण करावं. हीच खरी भक्ती आहे. म्हणून पिंडातली भक्ती वेगळी, ब्रह्मांडातली भक्ती वेगळी आणि विश्वाकार जगतामध्ये पाहण्याची दृष्टी वेगळी.
ती भक्ती आहे. म्हणून संत महात्म्यांनी त्या भक्तीचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही म्हणा मला त्यांनी काय सांगितलं की भक्तीच्या सोहळ्यामध्ये जर नामस्मरण करायचं, जे जे देखीचे भूत ते ते मानिजे भगवंत, एवढंच करा. संत महात्म्यांनी काय सांगितलं, जे जे देखीचे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्प असो विंचू असो, तो भगवंताचंच रूप आहे, फक्त मानायचं. विंचू देव्हाऱ्यावरी आला तेथे पंजराचेच काम. त्याला जरा तो त्रास देणारा प्राणीच आहे. त्याला तुम्हाला फक्त लांबून सांगा, जे जे देखीचे भूत ते ते मानिजे भगवंत. त्याच्या जवळ जाऊन तुमची ताकद नाही. तुम्ही काय विवेकानंद नाही किंवा तुकाराम महाराज नाही किंवा माऊली नाही. ते कसलाही प्राणी असला तर त्यांच्या पुढं गोंडा घोळल्याशिवाय राहणार नाही. क्रूर असू द्या, पण तो त्याचा क्रूरपणा सोडतो या आत्मस्वरूपातल्या भक्तीच्या पावरनं. तिचं तेज निर्माण होतं आणि ते तेज त्याने या शरीरातलं पाहिलं की तो नम्र होतो. नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंत. नम्र होऊन नामस्मरण करा, नम्र होऊन कार्य करा. एवढीच तुम्हाला प्रेमाची, आग्रहाची व कळकळीची विनंती आहे. इथं प्रेमाची आहे, आग्रहाची आहे आणि शिवाय कळकळीची आहे. कळकळीने तुम्ही नामस्मरण करा, प्रेमाने करा. प्रेम ही भक्तीच्या रूपामध्ये एक रूपा. एवढीच विनंती या ठिकाणी करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संता महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.